स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। आमदार सुहास बाबर यांनी घाटमाथ्यावर वातावरण तापवलं। करंजे गटात शिवसेनेला मतदारांचा प्रतिसाद। ॲडव्होकेट सई शिंदे, सुहास शिंदे, पांडुरंग खोत आघाडीवर। पळशीमध्ये संपन्न झाली सभा। धनुष्यबाणाची करंजे गटात सरशी। काय म्हणाले आमदार सुहास बाबर? सांगली जिल्हा परिषद आणि खानापूर पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आपण सगळे एकत्र आलोय। आपल्या करंजे जिल्हा परिषद गटाच्या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार सौ सई शिंदे, आपल्या पंचायत समिती गणाचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार पांडुरंग खोत आणि बलवडी पंचायत समिती गणाचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आपल्या या गटाचे नेते आदरणीय सुहास नाना शिंदे यांच्या तिघांच्या प्रचाराच्या निमित्तानं उपस्थित असलेले पळशी गावातले सगळे माझे ज्येष्ठ मार्गदर्शक, सगळे माझे युवक सहकारी, सगळ्या माझ्या माता भगिनी, सगळे पत्रकार मित्र, बंधू आणि भगिनींनो, निवडणुकीचा प्रचाराचा शेवटचा टप्पा आलाय आणि इथं युवतोपर्यंत आम्हाला माहित नव्हती की आमच्यावर टीका केली वाटतं। कारण माझा स्वभाव असा आहे की 2024 विधानसभेच्या निवडणुकीला तुम्ही मला भाषण करताना ऐकलंय, त्याच्यानंतर विटा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही मला भाषण करताना ऐकलंय, महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही मला भाषण करताना ऐकलंय, आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला 1 महिना झाला मी प्रचार करत फिरतोय। पण या कुठल्याही भाषणामध्ये मी कधी कुणाचं नाव घेतलं नाही, कधी कुणावर टीका केली नाही, कधी कुणाला तुच्छ लेखलं नाही, कधी कुणाचा अपमान केला नाही, कधी कुणाला शिव्या दिल्या नाहीत, कधी जातीचं राजकारण केलं नाही। जे काम केलंय ते काम त्या प्रत्येक गावातल्या लोकांच्या पर्यंत पोहोचवायचं। गेल्या 40 वर्षामध्ये आपल्या कुटुंबाचं काय योगदान आहे, भाऊ आमदार असताना त्या गावामध्ये काय काम झालंय, मी प्रतिनिधित्व करत असताना त्या गावामध्ये काय काम केलंय आणि भविष्यामध्ये काय करायचं आहे हे तुमच्या समोर मांडून तुमचं मतदान आणि तुमचा आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न मी गेले अनेक वर्ष या निमित्तानं करतोय। आणि मला असं वाटतंय की लोकांना बाकी सगळ्यापेक्षा त्याच्यावरती विश्वास बसतोय आणि लोक माझ्या पाठीमागे ठामपणे उभा राहत आहेत असं मानणारा मी या निमित्ताने एक कार्यकर्ता आहे। आता नगरपालिका इलेक्शन झडपी पंचायत समितीचं काय विधानसभेचाही मलाच कळण झाले, म्हणजे टीका टिप्पणी माझ्यापर्यंत ठीक होती। आता भाऊंना जाऊन 2 वर्ष झाले आणि आपल्याकडे एक प्रघात आहे की गेलेल्या माणसावरती आपण कधीच भाष्य करू नये असा साधारण संस्कृतीचा आपला भाग आहे। मला काय लोकांना काय झाले, समजा पळशीत आले तर काय सांगायचं, समजा गानवडला गेले काय सांगायचं, माऊलीला गेले काय सांगायचं, लेंगराला गेले काय सांगायचं, काय कामच नाही। आता ह्यांना कळते आणि कुणाला कळायला पाहिजे, म्हणजे यांनी पण सांगितलं की काय कामच केलं नाही तर काय सांगायचं। आणि मग कोणतरी उठतो आणि ह्या निवडणुकीच्या निमित्तानं, प्रचाराच्या निमित्तानं कोणावरती टीका करायचं सोडून माझ्यावरती बोलू द्या, हरकत नाही, पण भाऊंच्यावरती बोलायचं, काय केलंय म्हणून सांगायचं। आता इतकं प्रचंड मोठं काम मला वाटतं 40 वर्षाच्या राजकीय आयुष्यामध्ये अनिल भाऊंच्या आयुष्याचं एकच ध्येय राहिलं होतं की या मतदारसंघाला जे स्वप्न त्यांनी 1992 साली दाखवलं होतं की या मतदारसंघाला मी शेतीचं पाणी देणार आणि ते पाणी देण्यासाठी अहोरात्र कष्ट करून त्या माणसानं आपलं आयुष्य समर्पित भावनेनं जगून या मतदारसंघातला सगळा शेतकरी सुजलाम सुफलाम झाला पाहिजे, त्याच्या आयुष्यामध्ये मोठा बदल घडला पाहिजे, ती भूमिका घेऊन जो माणूस अगदी मृत्यूच्या येवरती असताना सुद्धा काम करत होता त्या माणसावरती टीका करणं थोडंसं चुकीचं आहे आणि मनाला वेदना देणार आहे असं मी मानणारा कार्यकर्ता। पण मी 2 निवडणुका, मी विधानसभेच्या निवडणुकीला कदाचित तुम्हाला म्हटलो असेल की आमचं कुटुंब ह्या मोठ्या धक्क्यात आहे आणि त्या धक्क्यातनं सावरण्यासाठी तुम्ही मला शक्ती दिली असेल, तुम्ही माझ्यावरती प्रेम केलं असेल किंवा तुम्हाला मनानं वाटलं असेल की सगळे गट तर बाजूला ठेवून ज्या कुटुंबानं 40 वर्ष योगदान दिले त्या कुटुंबाला सावरण्याची जबाबदारी आपल्या म्हणून तुम्ही मला खांद्यावरती घेतलं, एवढं प्रचंड मोठं मताधिक्य दिलं, त्यावेळेला तो भावनेचा विषय होता। त्याच्यानंतर नगरपालिकेची निवडणूक झाली, आज माझ्यावरती टीका केली की आता तो आमदार असेल तो अजून सुद्धा वडिलांच्या सहानुभूतीवर निवडणूक करायचा प्रयत्न करतोय। तुम्ही माझी सगळ्या नगरपालिकेच्या निवडणुकीची भाषणं करा, कधीही भाऊंचं नाव घेतलं नाही नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये। मी आता ह्या प्रचाराच्या निमित्ताने 1 महिना झाला फिरतोय,
मी कधी भाऊंचं ह्या निवडणुकीमध्ये नाव घेतलं नाही किंवा त्यांच्या नावानं मतं मागतोय असं नाही. आज ज्यांनी आरोप केला त्यांच्या आजोबांना जाऊन 30 वर्ष झाली, अजून तुम्ही आजोबांचं नाव घेऊन मतं मागताय. आम्ही नाही कधी तुम्हाला म्हणायला की तुम्ही असं म्हणताय, तुम्ही जस करताय. आणि आज कोणतरी आता खरं उत्तर द्यायला नाही पाहिजे. आपली माणसं लगेच काय तुम्हाला राग आलाय, झालंय काय. आता तुम्ही भाषणात चटकन उठला आणि बऱ्याच जणांना बोलायचं आहे, भाऊंच्यावर बोललाय, माझा अस्वस्थ पसरले, आमचा आप्पासारखं पाहायला होते मागासपासून. पण कुणाला बोलता, माणसाची उंची काय, आपण त्याला उत्तर द्यावं का, उत्तर किती म्हणजे कुणाच्या थरापर्यंत जायचं. आता काय त्यानं ज्याचं नेतृत्व मान्य केलंय त्या नेतृत्वाचं गावानं हाकलून लावली, काम केलं नाही म्हणून देशनीतीतनं उट्यातनं, आणि त्याची सर्व जबाबदारी त्या गावानं मला माझ्यावरती दिली आहे ना, खांद्यावरती. का तर सुहास बाबर काम करतोय ह्या अनिल भाऊंच्या पश्चात त्या गावाला 200 कोटी रुपयाचा निधी सुहास बाबरनं दिला म्हणून त्या गावानं मला या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जे कुणालाही वाटत नव्हतं की असं काहीतरी उटा नगरपालिकेच्या इतिहासात घडेल आणि एवढं प्रचंड मोठं यश आपल्याला त्या ठिकाणी मिळेल. म्हणजे अगदी मी काल सुद्धा भाषणात सांगितलं, राजू भाऊ निकाल लागला नगरपालिकेचं निवडून तरी माणसं विचारायची खरंच आहे का, एवढं मदत झाले, अशी अवस्था होती. पण लोक कामाच्या पाठीमागे उभं राहतात. आता सुद्धा आमचा कुठे गेले, मला आणून एक पत्र दाखवलं, ज्यानं टीका केल्या, संदीपरावनं मला पत्र दाखवलं, ज्यानं टीका केल्या त्याने एक पत्र दिले 2025 साली की या तालुक्यामध्ये सन्माननीय लोकसभाचे सदस्य, सन्माननीय राज्यसभेचे सदस्य, सन्माननीय विधानसभेचे सदस्य, सन्माननीय विधान परिषदेचे सदस्य यांच्या फंडातून किती कामं मंजूर झाली याचं उत्तर मिळावं. आता त्याला उत्तर दिलं असेल मे बी, तुम्ही अर्ज करायला चुकलाय, थोडं ज्ञानात भर टाका आणि त्यांनी परत करू द्या अर्ज. माझं म्हणणं काय की तुम्ही अर्ज काय केलाय की त्यांच्या फंडात ना, आता मला 5 कोटीचाच फंड आहे, त्याचं उत्तर तेवढंच मिळणार. खासदाराला 5 कोटीचाच फंड आहे, त्याचं उत्तर तेवढंच मिळणार. विधान परिषदेच्या सदस्याला 5 कोटीचाच फंड आहे, त्याचं उत्तर तेवढंच मिळणार. तुम्ही प्रश्न असा विचारला पाहिजे होता की अनिल बाबर हे 2014 पासून 19 पर्यंत त्यांच्या कार्यकाळामध्ये राज्य शासनाच्या वतीनं किती पैसे मंजूर झाले हे विचारा, तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल. तुम्ही दुरुस्ती करा लगेच आणि उद्या पत्र करा, फार वेळ लावायला नको. फक्त आता दुर्दैवानं त्याचं उत्तर काय 7 तारखेपर्यंत तुम्हाला मिळणार नाही, पण त्याचं उत्तर हळूहळू मिळेल, प्रत्येक वेळेला मिळेल. मला असं वाटतं की याचं उत्तर देत बसण्यापेक्षा या पळशीचं एक वैशिष्ट्य आहे. अनिल भाऊंचं भाषण कधीच पळशीच्या उल्लेखाशिवाय झालं नाही. अगदी विधानसभेमध्ये सुद्धा ती परंपरा मी सुद्धा राखली होती आणि मी विधानसभेत सांगितलं होतं की कदाचित नाशिकचे द्राक्ष आमची क्वांटिटी खूप असेल पण क्वालिटी ठरते ना ती म्हणून माझ्या पळशीत ठरते. म्हणजे तिथं एक्सपोर्टचा दर ठरतो आणि मग बाकीचा दर ठरतो असं मी सांगत होतो. आणि आज ह्या पळशीला जे पाणी आलं त्या पाण्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागला. अनिल भाऊंच्या पश्चात 6वा टप्पा मंजूर करून घेणं खूप अवघड होतं. भाऊने मंजूर केला होता, तिचं टेंडर झालं नव्हतं. त्या टेंडरसाठी आमदार नसताना हा सुहास बाबर दर मंगळवारी बुधवारी जाऊन मुख्यमंत्र्यांच्या दारात बसत होता. तेव्हा एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असल्यामुळे हा 6व्या टप्प्याची मंजुरी झाली, तिचं टेंडर झालं. आणि आज या घाट माथ्यावरती एकही गाव असं राहत नाही की ज्या गावाला कृष्णेचं पाणी जे स्वप्न अनिल भाऊने बघितलं होतं ते स्वप्न पूर्ण होत आहे. आज तुम्ही टीका करताय, हरकत नाही, भाऊंच्यावर टीका केला, कदाचित भाऊंना त्याचा त्रास होत नसेल, त्याचा माझा पुनर्जन्मावर विश्वास नाही, पण मला असं वाटतं ना कुठंतरी आत्मा एखाद्या माणसाचा असू शकतो. आणि मला आजही असं वाटतं की तुम्ही किती टीका करताय ह्याच्यापेक्षा पळशीतले सगळे तलाव भरलेत आणि पळशीच्या माणसांच्या शेतीमध्ये प्रचंड द्राक्षाचं उत्पन्न होते, ह्याच्यासारखा आनंद अनिल भाऊंना दुसरा कुठलाही नसेल. आता मगाशी भाषणात तुम्ही सांगितलं की दर जास्त आहे पण माल कमी आहे, त्याचा दोष सुहास बाबरचा नाही बरं का. आता उद्या परत ते उपयोग घेईल, ह्याच्यामुळे 40% द्राक्ष माल कमी आला, त्याला बाबा काय माझा दोष. बघा हे बोलायला त्यांना अधिकार नाही. ते आधी कुठल्या नोकरीत होते मला माहित आहे, तिथं काय काय केलंय ते निस्तरलेला माणूस आहे ना मी, ही निस्तरलंय सगळं मी, त्यामुळे त्यांना तर बोलायला अधिकार नाही. बरं आज सगळे पैशाची मुलं आमची शेती करतात, प्रचंड मोठं यश मिळवतात,
प्रचंड मोठ्या द्राक्ष बागामध्ये पैसे मिळतात. आपली शेती किती आहे? आपण काय केलं? पाण्याचा फायदा घेतला? काय आहे का? शेती आहे की नाही? काय उमेश भाऊ, शेती आहे नाही? तिथे आहे 1.5 एकर. तिथं तरी किमान करतो तू दाखवायचं. अर्ज करणं आणि काहीतरी सांगणं फार सोपं असतं. त्या पाठीमागचे कष्ट एकदा दर मंगळवार बुधवार मुंबईला येऊन बघा, एकदा धक्के खावा मंत्रालयात येऊन, मग तुम्हाला कळलं. आणि काय सांगितलं म्हणे, तर मुख्यमंत्र्यांची सही शेवटला असते. अरे तुझा मुख्यमंत्री माझ्यासारखे 242 आहेत म्हणून मुख्यमंत्री आहे तुझा. आणि एकदा जाऊन विचार तुझ्या मुख्यमंत्र्याला, कोण आहे सुहास बाबर? त्याचं उत्तर तुझा मुख्यमंत्री देईल. एवढं सोपं नाही. राजकारण एवढं म्हणते तेवढं सोपं नसतं. आज 242 आम्ही आज फिरतोय तिथं अवतीभोवती, आणि तुझं कुठला पण नेता तुझ्या जवळचं घेऊन जाऊ दे की, आणि सुहास बाबर जाऊ दे. नाही मला आधी घेतून तुला बाहेर बसवलं तर तुझ्या नेत्याला तुझा काय संबंधच नाही. हा सुहास बाबर काँग्रेस पण चालवतो, राष्ट्रवादी शरद पवार पण चालवतो, राष्ट्रवादी अजित पवार पण चालवतो, उबाटा पण चालवतो, शिवसेना पण चालवतो आणि भाजप पण चालवतो. मी फक्त दिसतो शांत आहे. म्हणजे मी करायला लागलो कार्यक्रम तर उट्यात काय केलं त्यानं जवळ बघितलं. त्यामुळे मला असं वाटतं स्वभाव वेगळा आपला स्वभाव असा आहे. माझ्याकडे भांडवल कमी आहे. मी अनेक भाषणामध्ये सांगितले, पण काम करायचं, नेटानं काम करायचं. मला माझ्या वडिलांची शिकवण आहे. माझं सकाळपासून 23वा भाषण आहे, सहित आहे. कितवं? 23वा भाषण आहे. मी 22 गावामध्ये भाषण करून आलोय आणि 23वा भाषण आहे माझं. माझी कष्टाच द्यायला आहे ना. मी रात्रंदिवस फिरतोय. मी जेवलेलो नाही सकाळपासून. म्हणजे हे कशासाठी चाललंय? मी तुम्हाला कालही मी करंजेमध्ये सांगितलं होतं, आजही सांगतो. जळपी पंचायत समितीची निवडणूक आहे, ही विधानसभेची निवडणूक आहे. मी त्यानं जे प्रश्न विचारला ना त्याचं उत्तर आहे मायापाशी. एवढी कामं परिचित केलेत. आता ह्यात वाचून वेळ घालवायचा का? तुम्हाला असेल इंटरेस्ट तर मी सगळे वाचून दाखवतो. अगदी बाकी सांगत नाही, पण आता पेराच्या मायापासून गोसाई जाणार असताना मी काल मंजूर करून आधी या आचारसंहितेच्या आधी मंजूर करून घेतलाय 30 लाख रुपयाचा. आणि काय तुला सांगू, आता रामनगर ते हिवरे शिव मुख्यमंत्री सडक म्हणून 2 महिन्यात त्याची ऑर्डर काढून देतो तुम्हाला रस्त्याची. मी तुम्ही त्याची काळजी करू नका. आणि सगळ्यात महत्वाचं, गेले अनेक दिवस ह्या महाराष्ट्रामध्ये आता अनिल भाऊंनी पाणी आणलं. अनिल भाऊंना माहिती होतं भविष्यामध्ये काय घडणार आहे. तर जसं जसं पाणी येईल तसं तसं लाईटची समस्या वाढत जाणार आहे. 10 ते 15 नवी सबस्टेशन उभा केली. ह्या मतदारसंघाचं ह्या राज्य शासनानं एका पथदर्शी प्रकल्पाला मान्यता दिली. आणि जेवढे सबस्टेशन आहेत आपली, त्या सबस्टेशनच्या शेजारचं गायरान जमीन घेऊन तिथं सोलर सौर ऊर्जेचे पॅनल उभा केले. आणि आज आपण आपल्या मतदारसंघातल्या 50% लोकांना आपण दिवसा लाईट देतोय. तुम्हाला माझा शब्द आहे, येत्या दरंडीला सोलरचं काम चालू आहे. आपलं दरंडीचं सोलरचं काम झालं की हिवऱ्या सबस्टेशनला आपण जोडतोय. खर्चून 1 महिना 1.5 महिन्यामध्ये पळशीला सुद्धा दिवसा लाईट देण्याचं काम आपण त्या ठिकाणी करतोय. माझा शेतकरी मळ्यात सुद्धा आपल्याला दिवसात गेला पाहिजे ही भूमिका या निमित्तानं हे करतोय. ज्या 6व्या टप्प्याचं 6A आणि 6B काम चालू आहे, मला असं वाटतं ह्या जानेवारीपर्यंत आपण अगदी ताडाजवाडी बामरुगड ह्या सगळ्या भागाला या टेंबूच्या पाण्याचं आपण जे स्वप्न दाखवलं होतं ते पूर्णवास नव्हते. आता तुम्हाला माझी विनंती आहे, आता काय आहे आबा, ज्या गोष्टी खाजगीत बोलायला पाहिजे तुम्ही उघड बोलायचा प्रयत्न करत असता. राजकारणामध्ये माझी एक पद्धत आहे. म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीला मला पूर्ण अंदाज होता की मी किती मोठ्या मताधिक्याने विजय होणार आहे. पण मी प्रत्येक गावात फोन करून सांगत होतो तुम्ही कमी पडत आहे. आप्पा मला म्हणायचे काय सांगता तुम्ही कमी पडत आहे. मी 500 माझा निळा आहे, मी काय करतोय म्हणलं नाही, मी कमी पडतोय. मी प्रत्येकाला सांगतो कुणाला कमी लेखू नका, आपल्या विरोधकांना कधी कमी लेखू नका. ते काय टॅक्टिव्ह वापरतील याचा नियम नाही. आपलं कसं आहे, आपली पार्टी सरळ आहे. आपली पार्टी विश्वासावर, प्रेमावर आणि कामावर टिकणारी आपली पार्टी आहे. पुढची पार्टी वेगळी आहे. पुढच्या पार्टीचं कसं आहे, देऊन घेऊन असते. रिचार्ज आधी कार्यकर्त्याचा रिचार्ज मारायचा. आज आठवडीत 9वं वाक्य ऐकलं, स्टार्टर मारल्याशिवाय कार्यकर्ता पाहिजे. आमचा कार्यकर्ता तसा नाही ना, की जीवाभावाची माणसं आहेत आमची.
ही प्रेमानं काम करणारी माणसं आहेत. समजा सगळं करून जर काय नाही झालं तर मग दिशाभूल करायचा प्रयत्न असतो. त्या दिशाभूल आता कशा शेवटचे 2 दिवस राहिले. 6 तारखे दिवशी काय तुम्ही प्रचार करू शकत नाही. 6 तारखेला माणसांची मतं निश्चित झालेली असतात. आपल्याला हे 2 दिवस अत्यंत महत्वाचे आहेत. आणि मी तुम्हाला मुद्दाम सांगतो, मी काल हे भाषणात सांगितलं, तुम्ही खानापूर आणि आटपाडी तालुक्यातले सगळे उमेदवार आपल्या पार्टीत तपासून पहा. जे उमेदवार आहेत ते असे उमेदवार आपण देण्याचा प्रयत्न केला की ज्यांच्या कुटुंबाचं किंवा ज्यांचं ह्या भागासाठी, ह्या तालुक्यासाठी, तुमच्या जिल्हा परिषद गटासाठी काय ना काहीतरी योगदान आहे, ज्यांनी 10 वर्ष 15 वर्ष आपल्या आयुष्यामधले इथल्या लोकांसाठी दिलेत, खर्ची घातलेत, प्रयत्न केलाय काम करण्याचा, अशा लोकांना आपण उमेदवारी देण्याचा प्रयत्न केलाय. ही निवडणूक कुठल्याही नेत्याची निवडणूक नाही, ही निवडणूक आहे कार्यकर्त्यांची, कार्यकर्ता घडवण्याची निवडणूक आहे. आणि तुम्हाला विनंती आहे, आज जर आपण चुकलो तर भविष्यामध्ये कुठलाही कार्यकर्ता परत तयार होणार नाही. परत दरवेळेला असं करायला लागेल, कोणतरी एक दुकानदार आणायचा आणि उभा करायचा, परत विधानसभेला सुद्धा आम्ही उभा राहणार नाही, अशी अवस्था येऊ शकते. पण तुम्हाला काय वस्तुस्थिती सांगतोय, आज राजाभाऊच्या कुटुंबाचं योगदान आहे ना काय नाही काहीतरी. आज सुहास नानाचं योगदान आहे ना, 10-15 वर्ष नाना राबतात ना तिथे. मग जी अशी लोक आपण उभा करतोय की ज्यांचं योगदान आहे, आणि बरोबर उलट्या बाजूला काय कसलंच योगदान नाही, काय नाही. नानांनी सांगितलं मला काय आकडे खेळात जायचं नाही अजिबात, आपलं एवढा आकडा ऐकले की आपल्या डोक्याला घाम येऊ शकतो. आता परत प्रॉब्लेम असा आहे की समजा उद्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये काही गोष्टी आल्या, समजा मोटर आली, चॉप कटर आला, शिलाई मशीन आलं, त्याला काय असतं, त्याला शिफारस पत्र लागतं जिल्हा परिषद सदस्याचं किंवा पंचायत समिती सदस्याचं. कुठं जाणार तुम्ही आणायला शिफारस पत्र? बेनापूरला जाणार आहे का कलकत्त्याला जाणार आहे? कुठं जाणार आहे? सोपं बेनापूर आहे ना, आमची सही तिथं जाते ना, आमचा सुहास नाना इथं जातो, पांडुभाऊ इकडे येतच राहतोय. पण ही पार्टी अशी आहे, उमेदवार उभा करताना आम्ही इतकी साधी माणसं उभा केली की तुम्ही ह्यांचं गटूळ पकडून सुद्धा कामं करून घेऊ शकता. सुहास बाबरला आज कशाचे फोन येतात, डास जास्त आहेत म्हणून मला फोन येतात, गटर स्वच्छ नाही म्हणून मला फोन येतात, लाईट गेली मला फोन येतो, ट्रान्सफॉर्मर फेल झालाय तो आलाच पाहिजे, म्हणजे त्याच्याबद्दल काही माझी तक्रार नाही. काल रेनावीचं पोरग त्या करंजातून चालू होतं, फोन आला, आर्थिंगची तार तुटल्या म्हणला, ताबडतोब काढायला सांगा. आणि मी काही एमएससी झाले, त्याचं वाईट वाटत नाही आपल्याला. मी लगेच एमएससीपीत सांगितलं काढा म्हणलं, मोठा अपघात होऊ शकतो. हे सांगायचं कारण एवढंच आहे, सहज उपलब्ध असणार आम्ही कार्यकर्ते, आम्ही काय निवडणुकीपुरतं तुमच्यापर्यंत येत नाही. आता जी काय तुम्हाला मतं मागायला येतील ती फक्त निवडणुकीपुरतीच आहे. 7 तारखेनंतर परत तुम्हाला पुढच्या निवडणुकीला. आणि आता गंमत अशी आहे की 4 वर्ष कुठलीही निवडणूक नाही, ह्याचा जिल्हा परिषद पंचायत समिती तुमच्या ग्रामपंचायत निवडणूक आहे. आणि वाईट येतच वाटतंय आबा, काय तर योगदान आहे ना आमच्या या गावासाठी. इतका वर्ष आपण पार्टी म्हणून एकत्र राहिलोय. आता जे ऐकत असतील त्यांना पण माझी विनंती आहे, तुमचे सगळ्यांचे कामं केले. आज जे विरोधक आहेत, जे उलटे फिरतायत, एक नाही दिवस तुम्ही अनिल भाऊंच्या दारापर्यंत आलाय आणि अनिल भाऊन तुम्हाला काहीही न विचारता तुम्ही मला मत दिलंय न दिलंय, देणार आहे नाही देणार आहे, काही न विचारता तुम्हाला कुठं मदत केली. आणि आज असं असताना तुम्ही फक्त कशाचं काम चालू आहे? तुमचं ग्रामपंचायती निवडणुकीचं काम चालू आहे. तुमची झडपी पंचायत करायला लागलो तुम्ही तुमची ग्रामपंचायत करायला लागलाय. याच्यासारखं वाईट दुसरं काहीच नाही. आणि तुम्हाला माझी विनंती आहे, हात जोडून तुम्हाला माझ्या सगळ्यांना विनंती आहे की जर तुम्ही ह्या पार्टीचं काहीतरी तुमचे दोन अनुबंध असतील ना ते सगळे विसरा आणि पार्टीसाठी व्हायचा प्रयत्न करा. ह्या जगामध्ये सगळ्यात महत्वाचं काय असतं तर ह्या जगामध्ये संघटन महत्वाचं असतं. आणि त्या संघटनेला जर पार्टीला तुम्हाला सुहास बाबर काय आहे, सुहास बाबर अनिल भाऊंच्या पाश्चात तुमच्या पुढे जे व्यासपीठावर बोलतोय ना ही फक्त समोर बसलेली मानधन संघटना आहे म्हणून बोलतोय. ज्या पार्टीचं संघटन नाही, ज्या पार्टीवर विश्वास नाही, अशा माणसांना गेल्या 15 वर्षामध्ये यश नाही. आपण जे यश मिळवतोय हे यश फक्त पार्टीच्या जीवावर मिळवतोय. ती पार्टी आज याला इलेक्शनला उभा असती, आपल्या पार्टीचे कार्यकर्ते उभा असतात. अशा वेळेला तुम्हाला माझ्या सर्वांना विनंती आहे की सगळं डोक्यातनं काढा. माझी तुम्हाला विनंती आहे, कार्यकर्ता घडवण्याची निवडणूक आहे. अत्यंत ताकदीनं आपल्याला ह्या सगळ्या लोकांना मदत करावी लागेल, अन्यथा परत तुम्हाला काय माफ करणार नाही. तुम्हाला ग्रामपंचायतसह 2 कोटी रुपये कमी पडतील परत, बरोबर आहे की नाही? तेवढे असतील तर मग बघा, मग काय आमची हरकत नाही.
आणि तेवढं असतं तर मग विधानसभेला उभा राहावा. कशा लोक जास्त काय करत बसतात. माझे समोर बसलेल्या सगळ्या तरुण मुलांना माझी विनंती आहे, काय योगदान आहे ठरवावं लागलं तुम्हाला. तुम्ही ज्याला मतदान करायला जाणार आहे, तुम्ही ज्याला प्रचार करायला जाणार आहे, तुमच्या समोर दोन्ही उमेदवारांचं विश्लेषण पाहिजे ना. तुम्ही सुहास बाबूला निवडताना दोन उमेदवारांची तुलना केली ना, आणि त्या तुलना करूनच तुम्ही माझा निर्णय केला होता. आजही तुम्हाला कसं करावं लागेल. आज आमची सई इंजिनियर आहे, ते वकील झाले. पांडवाचं काय ना काय तर त्यांच्या गावासाठी योगदान आहे. सुहासना 10 वर्ष धडपडतोय. आता ते बघायचं का फक्त ग्रामपंचायत बघायची आपली नाही, बघून चालणार. या सगळ्या लोकांच्या पाठीमागे जर आपण शक्ती उभा केली नाही तर येणारा काळ आपल्याला माफ करणार नाही. तुम्हाला माझी विनंती आहे की जर ह्या जिल्हा परिषद मी काम केलं ना, 10 वर्ष जिल्हा परिषद पंचायत समिती काम केले. पांडुबा कुठे गेले? आम्ही दोघं एकत्र काम करत होतो जिल्हा परिषद पंचायत समितीला. पिण्याचं पाणी तुम्हाला टँकरनं चालू होतं आणि ते टँकर पंचायत समितीचे आम्ही घेऊन येतो. काय पांडुबा, आपण चालवत येत नव्हतं, पण माझं नाव येत होतं आपण. आणि ज्यांना पाणी मिळतं नाही, हरिनाना वस्तीला पाणी देऊन देऊन माझं एकच मागणी, हरिनाना वस्तीला रस्ता झाला पाहिजे आणि हरिनाना वस्तीला पाणी गेलं पाहिजे. बरोबर ना? प्रचंड संघर्ष आम्ही त्यावेळेला केला होता. त्यावेळेला कोण नव्हतं ही सगळे. आज आपण काय परिस्थितीमध्ये, ती पंचायत समिती जिल्हा परिषद एवढ्या दुष्काळातली पंचायत समिती, यशवंत पंचायत राज अभियानमध्ये आपण राज्यात पहिल्यांदा ती पंचायत समिती. काय असते यशवंत पंचायत राज अभियान? त्या पंचायत समितीचा 5 वर्षाचा कार्यकाळाचा सगळा लेखाजोखा मांडला जातो. सगळ्या IAS ऑफिसर मार्फत ती चौकशी केली जाते, त्याचं गुणांकन केलं जातं आणि ज्या पंचायत समितीचा कारभार पारदर्शी असतो त्या पंचायत समितीला पहिला नंबर मिळतो. ती पंचायत समिती आपली पंचायत समिती, लक्षात द्या. आणि जिल्हा परिषदला गेलो, जिल्हा परिषद आम्ही राज्यामध्ये पहिली आणली होती. आणि असं काम गेल्या 10, 15, 20 वर्षामध्ये आपण करण्याचा प्रयत्न केलाय. आज जे टीका करतायत त्यातला एकही माणूस खानापूर पंचायत समितीच्या जिल्हा परिषदेच्या कारभारावरती बोट करू शकत नाही की ह्या माणसानं असं काम केलंय, तो चुकीचं काम झालंय, असं झालंय, तसं झालंय, काही करता येणार नाही. कारण अत्यंत पारदर्शी आणि प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न आपण त्या पंचायत समितीमध्ये केलाय. आज आपल्या सगळ्या शाळा बघा तालुक्यातल्या मॉडेल स्कूल सारखी कन्सेप्ट आपण आणली होती. एकदम चांगल्या शाळा, सगळ्यात जास्त ऍडमिशन जर जिल्हा परिषद कुठं असतील तर ते खानापूर तालुक्यात आहे. आपल्या सगळ्या पीएचसी बघा, खानापूरची पीएचसी तुम्हाला पूर्वीची आठवते का बघा, आणि आत्ताची पीएचसी जाऊन बघा, प्राथमिक आरोग्य केंद्र. 6 पीएचसी आहेत आपल्या तालुक्यामध्ये. 6च्या शाळेत म्हणजे जिथं काम केलं पाहिजे, आरोग्य, शिक्षण, या सगळ्या विभागामध्ये आपण काम करण्याचा प्रयत्न केलाय. विनंती होईल तुम्हाला की ही तिन्ही उमेदवार त्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या कारभारामध्ये गेल्यानंतर तुम्हाला माझा शब्द आहे, अत्यंत प्रामाणिक, पारदर्शी, कसल्याही अपेक्षेशिवाय काम करण्याची जबाबदारी ही सगळी मंडळी पूर्ण करतील. यांच्याकडनं चूक झाली तर यांचा राजीनामा घ्यायची धमक सुहास बाबरच्यात आहे. ते करणार नाहीत म्हणून मी त्या आत्मविश्वासानं सांगतोय. अत्यंत प्रामाणिकपणे काम करतील. एक संधी त्या सगळ्या लोकांना आपल्याला द्यावी लागेल. ती संधी तुम्ही द्याल अशी अपेक्षा निमित्ताने करतो. बाकी किती पण सुहास बाबरवरती माहितीचे अधिकारी होत्या, वाचतील लई व्हिडिओ बघितले तुम्ही, आणि निम्मी गोड करून टाकले, निम्मी विश्रांतीवर पाठवले मी. फक्त दिसत नाही सुहास बाबरच, हळूहळू हळूहळू असत ना. सगळ्यांना चंचल आहे. कार्यक्रम सुद्धा अवघड असतो, पण कळत नाही आपला कार्यक्रम झालाय ह्याची सुद्धा जाणीव होत नाही. त्यामुळं मी असं फारसं कुणाकडे लक्ष देत नाही. म्हणजे मी किती अलिप्त असतो या सगळ्यापासून. माझ्यावरती टीका झाली काल आणि मला आज कळले. मी माझ्या आता जब्बारभाईला स्पष्ट सांगतो, जब्बारभाई मी 10 वर्षामध्ये सुहास बाबरच्या समर्थनात जरी बातमी आली तरी बघितलेली नाही आणि विरोधात आली तरी बघितलेलं नाही. एखादा माझाच माणूस सांगतो असं असं बोललाय, तेवढं कार्यक्रम नसतं आपल्याकडे. त्यामुळं मी ह्या गोष्टीकडे फारसं लक्ष देत नाही. कारण मला अनिल भाऊंची शिकवण आहे ना, जी जबाबदारी लोकांनी आपल्या खांद्यावरती दिली त्या जबाबदारीवरती लक्ष देणं माझे नैतिक कर्तव्य मानणारा मी कार्यकर्ता आहे. मला ह्या लोकांनी निवडून दिले, जेवढं 5 वर्षामध्ये काम करता येईल तेवढं काम करण्याची जबाबदारी घेऊन हा सुहास बाबर तळमळीने काम करण्याचा प्रयत्न करतोय. मी काल भाषणात सांगितलं, सईताई माझा पगार सुद्धा मला जे मानधन मिळतं ना आमदारकीचा, ते मानधन सुद्धा मी वैद्यकीय मदतीला देतो. ते मानधन सुद्धा मी मुलींच्या शिक्षणासाठी देतो. कारण त्यात मला त्याची जाणीव आहे की मला जे मानधन मिळतंय ते ह्या लोकांनी मतदान केले,
म्हणून मला मिळते हे जाणीव राखणारा मी कार्यकर्ता आहे. डोक्यात कधी आपल्या हवा गेली नाही. मी चांगले दिवस बघितलेत, वाईट दिवस बघितले, यश बघितलंय, अपयश बघितलंय, सगळं बघितलंय. मला याची जाणीव आहे की हे आयुष्यभर टिकणार नसतं. कधी ना कधीतरी कुणाला सगळ्यांना अपयशाला सामोरं जावं लागतं. ताम्रपीठ घेऊन राजकारणात कोणी जन्माला आलेला नाही. त्यामुळे ज्याला सत्ता असते त्याला जर पाय जमिनीवर ठेवले आणि डोकं शांत ठेवलं तर सत्ता नसताना त्रास होत नाही. हे माझ्या वडिलांनी मला शिकवले. त्यामुळं शांतपणे कार्यक्रम आणि काम करत राहणे ही माझी जबाबदारी आहे. असंच काम ही तिन्ही उमेदवार आपले अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतील. शिकलेली मंडळी आपण दिलेत. तुम्हाला माझी विनंती आहे, मी कोणावरही टीका टिप्पणी करत नाही. तुम्ही आज सगळे उमेदवार काढा. सई इंजिनियर आहे, लॉयर झालाय, वकील आहे. नागेवाडी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार एलएलएम झाले. प्रतिभा शेंडे नावाची आम्ही एक मुलगी उभा केली, 24 वर्षाची. ती एलएलएम झाली, हायकोर्टात प्रॅक्टिस करते. निंबोड्यामध्ये विद्या मोठे नावाचे आपण उमेदवार दिलेत, त्या वकील आहेत. 8 उमेदवारांच्या मधल्या 4 महिला वकील आहेत आपल्या पार्टीच्या, आणि त्यांचा आमदार सुद्धा वकील आहे. हे तुमची सगळी वकील घेऊन आम्ही फक्त एक विधानसभेच्या सभागृहात आहे, एक आमच्या जिल्हा परिषद सभागृहात जातील आणि काही लोक पंचायत समिती सभागृहात जातील. आपल्या तालुक्याचा विकास हे एकच धोरण ठेवून आम्ही ह्या झडपी पंचायत समितीमध्ये आणि विधानसभेमध्ये काम करण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला एक चूक आमच्याकडनं होणार नाही. तुम्हाला कुठलीही तक्रार करावी लागणार नाही. एवढं अभिवचन तुम्हाला मी या व्यासपीठावर देतो. फक्त 2च दिवस आहेत. एवढे 2 दिवस तुम्ही सर्वांनी आपल्या गावामध्ये आपल्या पाहुणेपळे मित्रमंडळी या सगळ्यांच्या पर्यंत पोहोचून आपलं चिन्ह धनुष्यबाण पोहोचून, आपलं चिन्ह सगळ्यांना माहित आहे, शक्यतो बदलत नाही. आता बाकीच्यांचं काय झालंय, बरोबर 1 वर्षापूर्वी भाजपला शिवाय दिले आणि आता त्याचा प्रचार करायला लागला. आता ती गॅरंटी नाही का 29ला लिहून देऊ, उमेदवारी मिळत नसते. ती सुद्धा मी ठरवणार कुणाला द्यायची कुणाला नाही द्यायची. परत त्यावेळेला आणि कुठं जावं लागेल. 2-3 पक्ष आहेत शिल्लक अजून आमचे राहिले, आरपीआय राहिलाय, आमच्या शेका पक्षाचा आता आहे नाही मला माहित नाही त्यांचं. असे 4-5 अजून पक्ष शिल्लक आहेत. त्यामुळं ह्या लोकांनी अनिल भाऊंच्या पार्टीला तत्व काम ह्या शिकवण्याच्या भानगडीत पडू नये. तुम्हाला माझी विनंती आहे, कोणाला काय म्हणायचं ते म्हणू द्या, कसले पत्र द्यायचे ते देऊ द्या. तुम्हाला माहिती काम केलंय, ती ज्या पुलावरनं काम केलंय त्याच पुलावरनं ते येते, त्याच रोडवरून जातोय, त्याचंच पाणी पितोय, सगळं करतोय ना. काय करायचं आपल्याला, त्याच्या सुद्धा मनाला माहित असते ती केलंय, पण त्याला नाही इलाज असतो. पार्टीला सांगायचं काय, मतं मागत असताना काहीतरी सांगावं लागतं म्हणून कदाचित ते सांगत असतील. दुर्लक्ष करा, अजिबात त्या गोष्टीचे पाय निघू नका. आपली भूमिका लोकांच्या पर्यंत पोहोचवा आणि जास्तीत जास्त मतदान त्या तिन्ही उमेदवारांच्या पाठीमागं उभा करा. मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो, या पुढच्या कामामध्ये त्यानं जरी काम मागितलं आपल्याला माहितीचा अधिकार टाकणाऱ्यानं, त्याचं सुद्धा काम सुहास बाबर करणार. लक्षात काय अगदी त्याच्या घरावर जायला असताना असला तरी मला आबा सांगा, ती सुद्धा मी करून देतो. त्यामुळं विनंती एवढीच आहे की बोलथापाला बेळ न पडता आपलं काम प्रामाणिक करत राहू. मला तुम्हाला विनंती आहे, या निवडणुकीच्या पंचायत समिती झडपीच्या विजयामध्ये पळशी गावाचं योगदान हे मोठं असलं पाहिजे. माझ्या निवडणुकीमध्ये तुमचं योगदान मोठं असेल. तुम्ही मला खूप मोठं मताधिक्य दिलं होतं. आत्ता सुद्धा तसंच योगदान तुम्ही द्यावं. त्या बदल्यात तुमचं एक ना एक काम करायच्या अगोदर सुहासबाबर घेऊन पूर्ण करेल. चांगल्या पद्धतीने मतदान करून ह्या तिन्ही उमेदवारांना निवडून अशी अपेक्षा देखील करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.